डाएट करताय, आवडीचे पदार्थ सोडायची काहीच गरज नाही. हा पदार्थ जर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये असेल ना, तर तुमचं वजन महिन्याला 2 ते 3 किलो नक्कीच वजन कमी होणार. जर तुम्ही असेच पदार्थ करून खाल्ले तर. तर त्यासाठी हा पालकचा पराठा आहे, त्यासोबत मी ठेचा, टमाट्याचा आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे. खूप छान लागतो आणि तोंडाला चव तर एक नंबर येते. नंतर दही, ठेचा, मस्त असे हे तिघांचं कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. तर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. नंतर हळद घालायची आहे. आपल्या घरात नेहमी ही तिन्ही पीठ असतात. तुमच्याकडं जर नाचणी दुसरे पीठ असेल तर नक्की ट्राय करा. पण साधारण सगळ्यांच्या घरी ही 3 पीठ असतात, त्याच्यामुळे ही 3 पीठ घातले. ओंजळभर मी तीळ घातले. तीळही खूप छान आपल्या शरीरासाठी. थोडंसं लाल तिखटही घातलं होतं. नंतर कांदा, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीरचं मी बारीक कुटून घातलेली आहे. याने अजून आपला पराठा चवदार लागणार आहे. नंतर चवीनुसार मीठ घातलं. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून मी घातलेला आहे. नंतर 2 चमच मी दही घातलेलं आहे. 2 चमच पोहे खायचे, 2 चमच. त्याने पराठ्याला नरम आणि चविष्ट अजून छान असा दह्याने अजून एक लूक येतो पराठ्याला. तर छान घटसर असा उंडा मळून घ्यायचा आहे. नंतर छोटे आपण त्याचे बारीक बारीक लाटे तयार करून घेऊन छान असं अलटून पलटून छान पराठा लाटून घ्यायचा आहे. पाहू शकतो आपण पराठा खूप छान झालेला आहे. तर तव्यावर थोडंसं तूप घाला आणि त्याच्यावर आपला पराठा घाला. त्याला छान तूप लावून दोन्ही बाजूंना आपण भाजून घेणार आहोत. जर तुम्हाला थापून करायचं असेल तर थोडासा उंडा पातळ करा आणि कॉटनच्या कपड्यावर थापून सेम याच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. थोडं तूप लावून दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नरम पाहिजे असतील तर थोडं कमी म्हणजे जास्त लहान जाळ करून भाजू नका. थोडा मोठा जाळ करून भाजलं तर अतिशय नरम पराठा होतो. पण मला ना असा कडक छान आवडतो म्हणून मी त्याला छान थोडा लहान जाळ करून भाजलेला आहे. नंतर दुसराही पराठा सेम याच प्रकारे भाजून घेणार आहे. दिसायला अगदी छान आणि चविष्ट दिसत आहे. असा पदार्थ पाहूनच जर तोंडाला पाणी सुटते तर केल्यावर किती छान लागतो ना. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा हा पदार्थ खरंच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही घरी मस्त असा पराठा नक्कीच ट्राय करा. बनवायला अगदी सोपा आहे. 3 ते 4 वस्तूमध्ये हा पराठा होतो.